ओके. मॉडर्न पिरियडिक टेबल हा टॉपिक आपण रिव्ह्यू करतोय. तर बघा, 19व्या शतकाच्या सुरुवातीला 30 मूलद्रव्ये माहीत होती, ज्याचं वर्गीकरण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइडमध्ये केलं होतं. आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जसं की डोबेरायनर आणि न्यूलँड्स यांनी मूलद्रव्याचं अणुवस्तुमान विचारात घेऊन डोबेरायनर ट्राईड आणि न्यूलँड्स ऑक्टेव्ह हे नियम मांडले, लॉ सांगितले. पण ते काय सगळ्याच मूलद्रव्यांना लागू पडत नव्हते. त्यानंतर बघा, 1869 मध्ये रशियन केमिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह याने 63 जी मूलद्रव्ये होती त्याची केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी विचारात घेऊन मूलद्रव्यांची मांडणी केली. आणि मेंडेलिव्हने सुद्धा ॲटॉमिक मास हाच विचारात घेऊन लॉ सांगितला, जो मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ म्हणून सांगितला जातो. काय स्टेटमेंट आहे त्याचं मग? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. आणि त्यावेळेस जी काय मूलद्रव्ये होती त्या सर्वांची मांडणी मेंडेलिव्हने त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस प्रमाणे केली. ठीक आहे. आणि बघा, तर त्यामध्ये जे वर्टिकल जे उभ्या ओळी होते त्यांना आपण ग्रुप्स म्हणले, आणि हॉरिझॉन्टल जे सिरीज आहेत त्यांना आपण सध्या पिरियड्स म्हणतो. ठीक आहे. आणि मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जो सेम ग्रुप आहे त्याच्यामध्ये सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात. ओके. आणि अलॉंग पिरियड म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये ग्रॅज्युअल व्हेरिएशन पाहायला झालेलं मिळतं. याशिवाय मेंडेलिव्हने काही गॅप्स पण त्यामध्ये ठेवले आणि त्या मूलद्रव्यांच्या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस त्याचा हा जो पिरियडिक टेबल आहे तो ॲक्सेप्ट झाला. आणि याशिवाय जे काही नवीन मूलद्रव्ये सापडत होती ती सुद्धा त्याच्यामध्ये अगदी योग्य पद्धतीनं फिट होत होती. ठीक आहे. आणि काही कालावधीनंतर इनेट गॅसेसचा शोध लागला आणि त्यांना सुद्धा मेंडेलिव्हने एक ॲडिशनल ग्रुप तयार करून या आवर्त सारणीमध्ये स्थान दिलं. ठीक आहे. पण 1913 हेनरी मोजले या सायंटिस्टनं काय केलं बघा. मोजली showed that the frequency of X-ray emitted by an element is related to atomic number that is Z rather than the atomic mass. ठीक आहे. तर त्याच्यावरून काय लक्षात आलं मग? तर बघा, जो मॉडर्न पिरियडिक लॉ आहे तो कशा पद्धतीने सांगितला गेला आहे. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीचा नियम. ओके. लॉ तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. देन नेक्स्ट पेजवरती काय म्हणलं बघा मग. तर बघा, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल काय काय आहे याच्यामध्ये. ओके. तर ज्या उभ्या ओळी आहेत त्यांना ग्रुप म्हणलंय. किती आहेत असे ग्रुप? एकूण 18 ग्रुप आहेत. आणि ज्या आडव्या ओळी त्यांना आपण पिरियड्स म्हणतो, एकूण 7 आहेत, 1 to 7. ठीक आहे. आणि या मूलद्रव्यांचं जे नंबरिंग आहे, ठीक आहे, ते IUPACच्या सहाय्यानं केलं जातं पूर्ण. IUPACचं फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके. किती आहेत एकूण मूलद्रव्य मग? 118 आहेत. आणि पूर्ण जे 118 बॉक्सेस होते त्यामध्ये सगळे हे मूलद्रव्य फिलअप केलेले आहेत. एकूण 4 ब्लॉक आहेत, SPDF, ज्याच्यामध्ये 2 ग्रुप जे आहेत डावीकडले ते S ब्लॉकमध्ये येतात. 6 ग्रुप जे आहेत ते उजव्या बाजूचे ते P ब्लॉकमध्ये येतात. 10 ग्रुप जे आहेत ते मध्यंतरी ते D ब्लॉकमध्ये येतात. आणि शेवटी बॉटमला ज्या 2 सिरीज आहेत त्या F ब्लॉकमध्ये येतात. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीचा पिरियडिक टेबल सुद्धा इथं दिलेला आहे. आणि याशिवाय 271 पानावरती तुम्हाला अधिक विस्तारानं पिरियडिक टेबल सुद्धा पाहायला मिळेल. ओके. तर बघा, पुढचा मुद्दा आहे पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. तर सगळ्यांनी अबोव प्रिन्सिपल जे आहे ते पेज नंबर 49वर तुम्हाला पाहायला मिळेल. त्या पद्धतीने आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपाने लिहायला सुरुवात करायची. आपण त्याची प्रॅक्टिस पण केलेली आहे. ओके. देन अबोव प्रिन्सिपल विच इन्क्लूड्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे. या सगळ्यांचा विचार करून आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपाने लिहितो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स बघा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय काय होतं बघा आवर्तनामध्ये, की
Every period ends with a complete octet configuration of the valence shell and next period begins with additional of electron to the next shell of higher energy compared to the previous period. ठीक आहे, म्हणजे एक कक्षा पूर्ण होते आणि पुढच्या वेळेस मात्र नवीन कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे जो तो फिलअप केला जातो. ओके, तर इथं फर्स्ट पिरियड म्हणलं बघा, किंवा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जो पहिला आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजनपासून सुरुवात होते आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 1s1 आहे. देन हेलियम ॲटॉमिक नंबर 2 इलेक्ट्रॉनिक कन्फ्युशन 1s2 आणि हा जो हेलियम आहे तो डुप्लेट आहे. ठीक आहे, दुसऱ्या आवर्तनात बघा लिथियमपासून सुरुवात आहे, अनुक्रमांक 3 1s2 2s1 आणि शेवट होतो निऑनला. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर 10 इलेक्ट्रॉनिक स्वरूप कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6. ओके, तर या सेकंड पिरियडमध्ये एकूण 8 मूलद्रव्ये आहेत. तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा सुरुवात आहे सोडियमपासून, अनुक्रमांक 11 आर्गॉन अनुक्रमांक 18. ठीक आहे, आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल बघा, तर इन ब्रॅकेट निऑन जो काय आहे इनर्ट गॅस आहे आणि 3s1 पासून सुरुवात होते आणि 3p6 याच्यापर्यंत हे जे इलेक्ट्रॉन ते फिलअप होतात लास्ट ऑर्बिटमधले. ठीक आहे, थर्ड पिरियडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. फोर्थ पिरियडमध्ये सुरुवात होते 4s सबशेलपासून आणि सुरुवातीचं मूलद्रव्य आहे पोटॅशियम, अनुक्रमांक 19 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा आता ही नवीन पद्धत घेतो आपण, निअरेस्ट नोबेल गॅसचं ते कन्फर्म आहे आणि नंतरचं जे काय इलेक्ट्रॉन असतील ते 4s1 आणि या ठिकाणी कॅल्शियम जो आहे तो ॲटॉमिक नंबर 20 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ब्रॅकेट आर्गॉन 4s2. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते फिलअप करता येतील. त्यानंतर फिफ्थ पिरियड आहे ज्याच्यामध्ये एकूण 18 मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्याच्यामध्ये 5s 4d आणि 5p सबशेल फिलअप झालेल्या आहेत. सगळ्यांनी अबोव प्रिन्सिपल मात्र आवर्जून बघा, तर खूप महत्त्वाचे आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपल्याला नवीन पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, तर बघा आणखीन एक आहे आपल्या पुस्तकामध्ये आवर्त सारणी दिलेली ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाहायला मिळेल अगदी ॲडव्हान्स पद्धतीनं. ओके, देन तर बघा या आवर्तनामध्ये सुरुवात एक इलेक्ट्रॉन भरून एस सबशेल भरून होते आणि त्यानंतर कंप्लीट ऑक्टेट ते डुप्लेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतात सेम शेलमध्ये. त्यानंतर बघा SPDF अशा ह्या ज्या आहेत या सगळ्या शेल जे आहेत ते अबोव प्रिन्सिपल प्रमाणे फिलअप केल्या जातात. ओके, देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप. तर ग्रुपच्या बाबतीत कसं आहे बघा, प्रत्येक वेळेस एक नवीन शेल जो आहे तो ॲड होतो. ठीक आहे, देन बरं सांगितलं बघा ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नवीन नवीन शेल इंट्रोड्यूस होतो, जसं की 1 2 3 मध्ये S आहे किंवा 13 ते 18 मध्ये DF सबशेल आहे किंवा त्यांचं आउटडोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या लक्षात येईल किंवा 4 ते 12 ग्रुपमध्ये D आणि F सबशेलला इंट्रोड्यूस होतो शेवटी. ठीक आहे, आणि रिझल्ट व्हेरिएशन इन द जनरल आउटर कॉन्फिगरेशन ओनली ॲट द लेटर स्टेज ऑफ ग्रुप 4 to 12 असं दिलेलं बघा. ठीक आहे, आणि तुम्हाला इथे एक उदाहरणात दिलेलं आहे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स 1 to 3 आणि 30 to 80. ओके, कशा पद्धतीनं असेल ते दिलेलं आहे. ठीक आहे, देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 ब्लॉक्स. बघा ब्लॉक्समध्ये कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते, जसं की 4 ब्लॉक आहेत कोणकोणते SPDF आणि शेवटच्या कक्षेत जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर आपण ठरवतो की तो कुठल्या ब्लॉकमध्ये एंटर करणार आहे. आता एस ब्लॉकचं वैशिष्ट्य तर आहेच की त्याचं शेवटचं इलेक्ट्रॉन एस ब्लॉकमध्ये असेल. ओके, आणि त्याचं कॉन्फिगरेशन जे आहे ते NS1 किंवा 2 असेल आणि जे सगळे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट आहेत ते एस ब्लॉकमध्ये बिलॉंग करतात. कुठं आहे हा एक्स ब्लॉक, तर अगदी डाव्या बाजूला. ठीक आहे, त्यानंतर पी ब्लॉक बघा ज्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन पी ब्लॉकमध्ये पी सबशेलमध्ये येतो. ऑलमोस्ट 6 इलेक्ट्रॉन जे आहेत ते फिलअप केले जातात. ग्रुप कोणते आहेत मग 13 14 15 16 17 18 आहे. ठीक आहे, आणि पी ब्लॉक जो आहे तो ग्रुप 18ला शेवट होतो जी हॅलोजन इनर्ट गॅसेसची फॅमिली आहे. ओके, 18 ग्रुप 18. ओके,
आणि ग्रुप 18मध्ये शेल जो आहे ते कम्प्लिटली फिल्ड होतं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं बघा, NH2 NP126. ठीक आहे. डी ब्लॉकमध्ये बघा तर लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो डी ऑर्बिटमध्ये एंटर होतो. ओके. NH शेल जो आहे तो कम्प्लिटली फिल असतो आणि बाकीचे ज्या 5 ऑर्बिटल डी सबशेल आहेत ज्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन आपल्याला फिलअप करता येतात. ओके. देन याच्यामध्ये ग्रुप कोणकोणते आहेत बघा मग, 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके. आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे आहे ते NS0 to 2 N-1 डी मध्ये 1 to 10. ठीक आहे. आणि काही काही वेळेस एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अपेअर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते चेंज होताना दिसतं आपल्याला. जसं की हा जो क्रोमियम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 24 आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 4s1 3d5 असं मिळतं. असं नसतं बघा हे की 4s2 3d4. ही योग्य पद्धत झाली, तर आपल्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. बरोबर आहे. हा फिल्ड सबशेल होतं 4s आणि 3d. ठीक आहे. शेवटी ए ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये बघा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो कशामध्ये येणार आहे, एफ ऑर्बिटमध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूप कसं असेल, NH2 इन ब्रॅकेट N-1 डी ऑर्बिटमध्ये 0 to 1 N-2 एफ ऑर्बिटमध्ये 1 to 40 इलेक्ट्रॉन जे ते फिलअप होतात. ह्याच्यामध्ये 2 सिरीज आहेत कोणकोणत्या, लॅन्थेनाइट ज्याच्यामध्ये 14 इलिमेंट आहेत दोन्हीमध्ये. ॲक्टिनमध्ये पण तेवढेच आहेत आणि कुठं आहे, ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. ठीक आहे. त्यानंतर ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेमेंट. तर बघा एकूण 118 मूलद्रव्य आहेत. 4 ब्लॉकमध्ये आपण ते मूलद्रव्य प्लेस केले तर. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट जो आहे त्याला आपण अल्कली प्लेट मेटल म्हणतो. आपण सध्या एस ब्लॉक बद्दल बोलतोय. ग्रुप सेकंड जो आहे तो अल्कलाइन अर्थ मेटल आहे. ही जी मूलद्रव्य आहेत तो खूप रिॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे. आणि हे आयन्स फॉर्म करतात. ग्रुप फर्स्ट जो असेल तो M1 M+ आणि M2+ असं आयन्स जे आहे ते फॉर्म करतात. ठीक आहे. आणि ह्यांची डिक्रीज डाऊन द ग्रुप रिझल्टिंग इन इन्क्रीज द रिॲक्टिव्हिटी. आयनायझेशन एन्थॅल्पी कमी होते. ओके. त्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी ब्लॉक इलेमेंट. ओके. किती ग्रुप आहेत मग, 13 ते 18. आणि काय म्हणलं बघा, पी ब्लॉक एलिमेंट्स टुगेदर विथ एस ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज मेन ग्रुप एलिमेंट्स ऑर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट जी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारली जाऊ शकते. आता जो ग्रुप 18 आहे त्याला नोबेल किंवा इनर्ट गॅसेस असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. किंवा ग्रुप 17 जो आहे त्याला हॅलोजन फॅमिली आणि ग्रुप 16 जो आहे त्याला चाल्कोजन म्हटलं जातं. ठीक आहे. हे कसे आहेत, रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहेत. ओके. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती जास्त असते, कारण ह्या जे इलेमेंट आहेत त्यांच्याकडं इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची टेंडन्सी आहे. त्यामुळे ते X- किंवा X2- असे आयन्स आहेत जे ते फॉर्म करतात. ठीक आहे. आणि पी ब्लॉकमध्ये आपल्याला इलेमेंट जे आहे ते सगळेच पाहायला मिळतात, जसं की मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. बरोबर आहे. मेटल जे आहे ते लेफ्ट साईडला, नॉन मेटल राईट साईडला आणि मेटलॉइड जे आहे ते झिगझॅग लाईनवरती आपल्याला असे पाहायला मिळतात. ओके. मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते वाढतं. ओके. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते वाढतं फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि डाऊन द ग्रुप ते काय डिक्रीज होतं. ठीक आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी ब्लॉक इलेमेंट. किती आहेत डी ब्लॉक इलेमेंटमध्ये ग्रुप, 3 ते 12. सगळे मेटल आहेत. त्यांना आपण ट्रान्झिशन इलेमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही ठिकाणी पार्शियली फिल्ड इनर डी ऑर्बिटल असतात. ओके. आणि ह्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बघा, ह्यांच्याकडं व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, पॅरामॅग्नेटिझम, ॲबिलिटी टू फॉर्म कलर्ड आयन्स अशा ह्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत. काही इलिमेंट आपण कॅटलिस्ट म्हणून सुद्धा यूज करतो. ओके. ठीक आहे. तर बघा त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए ब्लॉक इलिमेंट. ओके. याच्यामध्ये सगळे जे आहेत ते मेटल्स आहेत. 2 रोमध्ये ठेवलेले आहेत, लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट. सुरुवात 58 ते 71, सिरियम टू ल्युटियम आणि ॲक्टिनाइट सिरीजमध्ये बघा 90 ते 103 असं आपल्याला पाहायला मिळतं. थोरियम ते लॉरेन्शियम. ओके. ओके. देन लॅन्थेनाइटला रिअर अर्थ इलिमेंट सुद्धा म्हटलं जातं बघा.
लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं हे. ठीक आहे. देन ज्याच्यामध्ये बघा आणखीन काय तर 92 जो आहे दॅट इज युरेनियम. त्याच्यानंतर येणाऱ्या मूलद्रव्यांना ट्रान्स युरेनियम इलिमेंट म्हटलं जातं. हे सगळे मॅन मेड आहेत आणि रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय करतो, ट्रेंड बघतोय बघा. पिरियडिक ट्रेंड्स इन एलिमेंटल प्रॉपर्टीज. एलिमेंटल प्रॉपर्टीज शो सिमिलॅरिटी इन अ ग्रुप अँड शो ग्रॅज्युअल व्हेरिएशन अक्रॉस अ पिरियड. ठीक आहे. ग्रुपमध्ये गुणधर्म जे आहेत ते सारखे आहेत, पण आवर्तनामध्ये मात्र डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला बदल होताना दिसतो. ओके. तर periodic trends in some physical and chemical properties of element correlating them with electronic configuration and nuclear charge. हे कशामुळे होतं बघा, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपावर आणि जो केंद्रकीय प्रभार आहे त्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपण सुरुवातीला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट बघूया. ठीक आहे. तर काय बघायच्यामध्ये की अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभार आहे आणि बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर हा धनप्रभार काय करतो की बाह्यतम कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनवरती एक प्रकारचा बल प्रयुक्त करत असतो. पण ज्या मध्यंतरी असणारे कक्ष आहेत त्या काय करतात, हा चार्ज स्क्रीन करतात. ठीक आहे. आणि जो फोर्स आहे तो आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंत पूर्ण पोहोचत नाही. ठीक आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, शिल्डिंग इफेक्ट. आणि जो चार्ज तिथपर्यंत पोचतो, ठीक आहे, जो ॲक्च्युअल आहे तो पोचत तिथं नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय म्हणलं बघा, द नेट न्यूक्लिअर चार्ज ॲक्च्युअली एक्सपिरियन्स बाय इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे ॲक्च्युअल जेवढा पाठवला आहे तेवढा मिळत नाही आणि जो इलेक्ट्रॉन भेटलाय तो काय आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे. आणि जे इलेक्ट्रॉन जे आहेत जो हा चार्ज स्क्रीन करतात, दिस इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द आउटर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट. ठीक आहे. तर बघा या गोष्टीही विचारात घ्या. ओके. ठीक आहे. तर बघा याच्यावरून ट्रेंड काय असेल मग, द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग अक्रॉस अ पिरियड. ठीक आहे. आणि द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फेल्ड बाय द आउटर इलेक्ट्रॉन डिक्रीजेस लार्जली डाऊन अ ग्रुप. ठीक आहे. तर याचं रिझन काय, आवर्तनामध्ये कक्षा तीच आहे, इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये प्लेस होणार आहे, पण केंद्रकामध्ये धनप्रभार वाढतो आणि हा धनप्रभार काय करतो, इलेक्ट्रॉनला स्ट्रॉंगली होल्ड करतो. ठीक आहे. त्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो आवर्तनामध्ये जास्त आहे, पण ग्रुपच्या बाबतीत तसं होत नाही. प्रत्येक वेळेस एक नवीन कक्षा ॲड होते. ठीक आहे. त्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे कमी होतो. ओके. पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज. ओके. तर सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये जसं की कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी आहे. ओके. याशिवाय आपण ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सुद्धा बघणार आहोत. ओके. तर बघा ॲटॉमिक रेडियस आपण कसं काढतो बघा, द ॲटॉमिक साईज ऑर रेडियस कॅन बी एस्टिमेटेड फ्रॉम द इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स अंडर डिफरंट सर्कमस्टन्सेस. ओके. तर बघा या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये सुद्धा दिसतंय. बरोबर आहे. तर हे बेरी मॉलिक्यूल जो आहे ह्या दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स किती आहे, 224 आहे. तर ह्याचं रेडियस काय असणार आहे, डिवायडेड बाय 2, 112. किंवा हा जो क्लोरीन आहे, ठीक आहे, ह्या दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स किती आहे, 198. तर एका क्लोरीनचा रेडियस किती असणार आहे, 99 पिकोमीटर. ओके. तर याच्यातून काय सांगायचं बघा, one of this distance is taken as the atomic radius. Thus, the atomic radius is half of the internuclear distance between two adjacent atoms of a metal or two single bonded atoms of a non-metal. ठीक आहे. आपण मेटल नॉन मेटल दोघांचे एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे. तर याच्याहून ॲटॉमिक रेडिया बघा डायग्राम म्हणूनच तुमचं क्लिअर कट लक्षात येईल की लेफ्ट टू राईट काय होतं बघा, ॲटॉमिक रेडिया जो आहे तो कमी कमी होत जातोय आणि ग्रुपमध्ये मात्र वाढताना दिसतोय. ठीक आहे. ह्याच्यावर ट्रेंड काय असेल मग, ॲटॉमिक रेडिया डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड आणि टॉप टू बॉटम तो काय होतो, वाढतो. ठीक आहे. याच्यावर नेक्स्ट आहे आयनिक रेडियस बघा. तर काय होतं, कॅटायन कसे तयार होतात, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन, ॲनायन आहेत
एनायन जो आहे तो गेन ऑफ इलेक्ट्रॉनने होतो, बरोबर आहे. तर कॅटायन जो आहे तो स्मॉलर असतो, ॲनायन जो आहे तो लार्ज असतो. आणि आपण ह्या दोन्हीच्या मधलं जर डिस्टन्स मेजर केलं, ठीक आहे, तर आपण हा जो आयोनिक रेडियस आहे तो मेजर करू शकतो. ओके. तर याच्यावर काय सांगितलं बघा, अँड ॲनायन हॅज अ लार्जर रेडियस दॅन द करस्पॉन्डिंग ॲटम. ओके. इट हॅज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅन द ॲटम. याचा अर्थ काय, तर त्यामध्ये जे मूळ इलेक्ट्रॉन आहेत, आता ह्याने इलेक्ट्रॉन स्वीकारला त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची गर्दी तिथं वाढली. ओके. आणि आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज म्हणजे काय बघा, सम ॲटम्स अँड आयन्स कंटेन द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसीज. ओके. देन आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. ह्याचा अर्थ काय समजून घ्या बघा, तर रिमूव्हल ऑफ अन इलेक्ट्रॉन फ्रॉम न्यूट्रल ॲटम एक्स रिझल्ट इज फॉर्मेशन ऑफ एक्स प्लस. ठीक आहे. तर याच्यावरून काय म्हणलं आहे, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द आयसोलेटेड गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट इज कॉल्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे एखाद्या निष्क्रिय मूलद्रव्यातून एखाद्या इलेक्ट्रॉन बाहेर काढणार त्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतात, जी किलोज्यूल पर मोलमध्ये सांगितली जाते. ओके. आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती नेहमी पॉझिटिव्ह असते. ओके. आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ते अप्लाय करावं लागते. आता जी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती जास्त असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला आता काय करायचं आहे, ट्रेंड सांगायचा आहे. तर काय होईल बघा, मग आयोनायझेशन एन्थाल्पी ग्रुपमध्ये काय दिसते तुम्हाला, डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते. याचा अर्थ काय, डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. पण पिरियड्समध्ये मात्र बघा आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट काय होते, वाढताना दिसत आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस. ठीक आहे. व्हॅल्यूनच लक्षात येते, 520, 899, 801, 1086. ओके. त्यानंतर बघा पुढचा ट्रेंड काय आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आधी व्याख्या काय समजून घेऊया. द एन्थाल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस वेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू अन आयसोलेटेड गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणजे आउटर ऑफ ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ॲड झाला तर त्यावेळेस काय होईल. ठीक आहे. तर काय वेळेस काय होतं, इलेक्ट्रॉन ॲड झाल्यानंतर एनर्जी ॲब्सॉर्ब होते किंवा रिलीज केली जाते. त्यामुळं जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे ती मे बी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते. ठीक आहे. तर बघा ग्रुप 17 जो आहे ज्याला आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो त्याची व्हेरी हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. कारण इलेक्ट्रॉन ॲड झाल्यानंतर ते काय करतात, इनर्ट गॅस एलिमेंटचे इलेक्ट्रॉन कॉन्ट्रिब्युशन मिळवतात. ओके. तर बघा याच्याहून काय सांगितलं मग, सुरुवातीला तर याच्याहून ट्रेंड काय सांगता येईल बघा, की न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड अँड इट इज इजियर टू इलेक्ट्रॉन टू स्मॉल आयटम डाऊन द ग्रुप फार्दर शेल लेस निगेटिव्ह. ठीक आहे. तर जे आवर्तनामध्ये आणि ग्रुपमध्ये जे आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी त्याचा ट्रेंड जो आहे तो वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. कारण आवर्तनामध्ये कसं आहे, पिरियड्समध्ये जो शेल्डिंग इफेक्ट आहे, ठीक आहे, तो लेस असतो किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो लेस आहे. पण ग्रुपमध्ये मात्र हा शिल्डिंग इफेक्ट मॅक्झिमम ॲक्ट करतो किंवा स्क्रीनिंगच्या जे आहे ते पाहायला मिळतं आपल्याला. ओके. देन नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर काय व्याख्या बघा, द ॲबिलिटी ऑफ अ कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. तर फ्लोरन जो आहे त्याची सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 4. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्याचा ट्रेंड काय बघा मग, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस ॲज मूव्ह अक्रॉस द पिरियड. बरोबर आहे. आवर्तनामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते आणि डाऊन द ग्रुप ते काय होते, कमी होते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काही आपण दुसरे गुणधर्मही बघतोय, पिरियॉडिक ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टीज. बरोबर आहे. सुरुवातीला बॅलन्सी म्हणजे काय समजून घेऊया. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इंडिकेट्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स द ॲटम कॅन गिव्ह मॉलिक्यूल.
ओके, किंवा याशिवाय व्हॅलन्सीशिवाय ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा महत्त्वाची आहे आणि ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते. ठीक आहे. तर द केमिकल रिॲक्टिव्हिटी इज रिलेटेड टू एस विथ विच अन एलिमेंट लॉस ऑर गेन इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. एखादा बॉन्ड फॉर्म होत असताना एलिमेंट जो आहे तो किती सहजपणे इलेक्ट्रॉन स्वीकारतो किंवा देतो याच्यावरती अवलंबून असते. ओके. आणि पुढचा ट्रेंड आहे व्हॅलन्सी. ओके, तर व्हॅलन्सी बाबतीत काय म्हणलं बघा. ट्रेंड आपण डायरेक्ट विचारात घेऊ. व्हॅलन्स रिमेन द सेम डाऊन द ग्रुप आणि शो ग्रॅज्युअल व्हेरिएशन अक्रॉस द पिरियड ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. हा झाला पहिला ट्रेंड. आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर तर माहिती आहेच तुम्हाला. मेटल जे आहे ते डाव्या बाजूला आहेत, नॉन मेटल उजव्या बाजूला, मेटॉलाइट्स जे ते झिगझॅग लाईनवरती आहेत. याच्यातून काय असेल बघा ट्रेंड. मग मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप, डिक्रीजेस अक्रॉस अ पिरियड. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके. केमिकल रिॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय बघा की मेटल जे आहेत ते ऑक्साईड फॉर्म करतात आणि त्याचं वॉटर बरोबर रिॲक्शन होते आणि त्यापासून बेस, स्ट्रॉंग बेस तयार होतो. आणि नॉन मेटलच्या बाबतीत कसं आहे बघा, तर ते ऑक्सिजनवर रिॲक्ट होतात आणि त्याचा ऑक्साईड तयार होतो. ज्यावेळेस त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस स्ट्रॉंग ॲसिड तयार होतं. आणि जे सेंट्रलमधले इलिमेंट आहेत ते काय करतात बघा, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात, त्यांचे ऑक्साईड तयार होतात, पुन्हा ते पाण्यावर अभिक्रिया करतात आणि त्यापासून काही अँपोटेरी हा जो आहे Al2O3 किंवा काही न्यूट्रल CONO आणि विकली ॲसिडिक असे ऑक्साईड तयार जे बेस आहेत किंवा ॲसिड आहे, स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जे आहे ते फॉर्म झाले आपल्याला पाहायला मिळतं.